तर नमस्कार वर्ग 10वीच्या मित्रांनो, स्किप करणारे आधीच निघून जा, कारण की जे स्किप करतात ना तेच नंतर कमेंटमध्ये येऊन फालतू काही पण लिहितात. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी एवढेच म्हणाल की सर्वात पहिले जे फालतू कमेंट करणार आहेत ते पहिलेच निघून जा. या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न देणार आहेत जे की उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. तर हे प्रश्न कशाप्रकारे दिला आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन जासाल तर हे तुम्हाला काही समजणार आहे. उद्या तुम्ही येऊन म्हणसाल की हे प्रश्न आले नाहीत. तर नीट पहिले व्हिडिओ बघून घ्या आणि हेच प्रश्न तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तुम्ही हे बघून घ्या उद्याच्या पेपरमध्ये. तर सर्वात पहिले बघा, तुम्हाला सर्व मी समजून सांगणार आहे कशाप्रकारे तुमचं असायला पाहिजे, कशाप्रकारे तुम्ही तयारी करायला पाहिजे. कारण की खूप कमी वेळ राहिलेला आहे, 2-3 घंटे. पण पहिले तुम्ही पाहू शकता व्हिडिओ, कारण की तुम्ही अल्ट्रा प्रो लेजंड तर समजून घ्या. तुम्ही जे प्रश्न देणार आहे ना ते तुम्हाला नक्कीच प्रॅक्टिस करायचे आहे. आणि याच प्रकारचे आणि हेच प्रश्न तुम्हाला इथे बघा. आता तुम्ही म्हणसाल या चॅप्टरमध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न, हेवाला प्रश्न उद्या आला नाही असे म्हणसाल तुम्ही. पण मित्रांनो, याची तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाच नाही. कारण की ते बघा, आता तुम्हाला इथे कंडिशन दिली आहे की डी जे आहे ते बी सीला समांतर आहे. इथे बघा, डी जे आहे बी सीला समांतर आहे, तुम्हाला हे कंडिशन दिली आहे. आणि इथे ए डीची किंमत दिली आहे 3, डी बीची किंमत दिली आहे 2, ए ईची किंमत दिली आहे 4.5. तर इथे बघा ई सी शोधायचा आपल्याला. तर उद्या यामध्ये तुम्हाला ए डीची किंमत 8 पण दिली जाऊ शकते, डी बीची किंमत 9 पण दिली जाऊ शकते. म्हणजे इथं फिक्स नाही आहे की जे व्हॅल्यूज आहेत ते पण सेम असणार. तर अशा प्रकारे तुम्ही जर फालतू कमेंट करत असाल की हेच प्रश्न आला, हेच मित्रांनो, जे आकडे असतात, जे नंबर असतात ते सेम येणं शक्य नाही आहे. कारण की जर असे जर लागत असेल तुम्हाला, तुम्ही बोर्डावाल्यांच्या जवळ जा, बोर्डावाल्यांचे व्हिडिओ बघा. जे बोर्डवाले आहेत ना त्यांच्यापाशी जा पेपर, जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल तर. म्हणून म्हणतो की पहिले व्हिडिओ ऐकून घेत जा पुरा आणि नंतर कमेंट करत जा. इथे बघा, या प्रकारचा एक क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला या प्रकारे कंडिशन दिली जाईल आणि तुम्हाला ई सी फाइंड करायचं आहे. त्यानंतर कॉन्ग्रुएंटची, म्हणजे हेच तुम्हाला ही वाली कंडिशन दिली असेल, अशा प्रकारे तुम्हाला नंबर दिले जातील आणि क्यू आर शोधा, या प्रकारचे प्रश्न दिले जातील. तर हे प्रश्न तुम्हाला कुठे मिळतील? सर्वात पहिले ऐकून घ्या की प्रश्न तुम्हाला कुठे मिळतील. हे प्रश्न तुम्हाला मी व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये टेक्स्टबुकमधून तुमच्या सर्व प्रश्न टिक करून दिले आहेत, कोणते कोणते येऊ शकतात या टाईपचे क्वेश्चन आहेत ते. तर ते व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा. 5 ते 7 प्रश्न दिले प्रत्येक धड्यातून, फक्त तेवढा व्हिडिओ जाऊन बघा. त्यामध्ये सर्वच प्रश्न दिले आहेत, तुम्हाला ते प्रॅक्टिस करायचे. म्हणजे सेमच आहेत दोन्ही, पण थोडे इथे एक्स्ट्रा जे तुम्हाला लास्ट टाईममध्ये मदत करेल तशा प्रकारे दिले आहेत. तर इथे बघा, नेक्स्ट इथे बघा, हे 2 प्रकार झाले. त्यानंतर या प्रकारचे 2 त्रिकोण तुम्हाला त्याचे क्षेत्रफळ दिले जातील अशा प्रकारचे. इथे 9 आहे, याचे हे 16 आहे. तर या प्रकारचे तुम्हाला रेशिओ दिले जातील. तर त्यांच्या बाजूचे प्रमाण शोधा, अशा प्रकारचे पण प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर 4 टाईपचा क्वेश्चन बघा, म्हणजे प्रत्येक याच्यातून 4 ते 5 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला देणार आहे. त्यानंतर या प्रकारचे सिद्ध करा, हे वाले प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर या प्रकारे 3 समांतर रेषा एकमेकाला छेदत आहेत, तयार केलेल्या रेषांचे प्रमाण सिद्ध करा, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पायथागोरस थेरम सेकंड चॅप्टर आहे, यामध्ये बघा. यामध्ये फक्त 4 टाईपचे क्वेश्चन देतो जे की येऊ शकतात. इथे बघा, सर्वात पहिले खालील बाजू त्रिकोणीला समकोन त्रिकोण आहे हे सिद्ध करा म्हणते. हे या प्रकारचा प्रश्न येऊ शकतात. आयताचा कर्ण शोधा, या प्रकारचे तुम्हाला लेंथ अँड ब्रीथ दिली जाईल. सीडी लॅडर, हे वाला जे प्रश्न आहे हे वाला तुम्हाला नक्कीच करून ठेवायचं. सेपरेट तुम्हाला जे टाकलेलं आहे, जे जास्त येऊ शकतो, करून ठेवायचं. यामध्ये भिंतीची साईज दिली जाईल, अंतर, आणि हे या प्रकारे तुम्हाला भिंतीवर पोहोचणारी उंची शोधा, या प्रकारचा प्रश्न येणार आहे. पायथागोरस थेरमचा कन्वर्स वापरून, यामध्ये थेरम म्हणजे तुम्हाला दिले आहेत ते तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहून त्यामधून कव्हर करू शकता. प्रमेय, थेरम म्हणजे प्रमेय, मराठीमधून ज्याला म्हणतात प्रमेय. तर हे तुम्हाला मिळू शकतात त्या व्हिडिओमध्ये. फक्त पुऱ्या मॅथ जे गणित 2 आहे भाग 2 आहे त्यामधून तुम्हाला फक्त 7 ते 8च प्रमेय दिलेले आहेत, तर तुम्ही करू शकता. त्यानंतर तिसरा धडा वर्तुळमधून, इथे बघा, वर्तुळमधून तुम्हाला या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. बाह्यबिंदू पी आहे, बाह्यबिंदू. त्यानंतर पी ए पी बी इक्वल टू म्हणजे सारख्या, ते सिद्ध करा, या प्रकारचा प्रश्न. हे सर्व या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, लक्ष द्या. स्पर्धरेषा त्रिज्येला लंब असतात, हे प्रमेय सिद्ध करा. प्रमेय तुम्हाला सर्व दिले आता सांगितले होते. त्यानंतर समान जीवा समान कामिनींना समोर असताना हे सिद्ध करा, या प्रकारचे प्रश्न. या प्रकारचे सुद्धा प्रश्न पाहायला मिळतील. आणि हे 5वा जे अर्धवर्तुळातील कोण, या प्रकारचे तुम्हाला प्रश्न सुद्धा पाहायला मिळतील. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, यामध्ये हे खूप स्कोरिंग आहे हा चॅप्टर. यामध्ये जशाल तसे प्रश्न येतात. इथे बघा, यामध्ये जशाल तसे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर इथे बघा, त्रिकोणाच्या बांधा तुम्हाला म्हणजे साईड दिल्या जातील आणि तुम्हाला त्रिकोण कन्स्ट्रक्ट करायचा म्हणजे तयार करायचा आहे. तर या प्रकारचे प्रश्न येतात. त्यानंतर या प्रकारचे वर्तुळ पण कन्स्ट्रक्ट करायचं, या प्रकारचे प्रश्न येतात. आणि वर्तुळा दिलेल्या बिंदूचे केंद्र न शोधता स्पर्श रेषा काढा, या प्रकारचे प्रश्नसुद्धा येतील. त्यानंतर 5वा धडा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, यामधून तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट हे जे की लास्टचे आहेत, कोलिनियर आहेत, म्हणजे बिंदू समरेषीय आहेत की नाही हे सिद्ध करा, या प्रकारचा इथे त्रिकोण सेंट्रॉइड कोऑर्डिनेट शोधा, हे. आणि या प्रकारचे सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील.
त्यानंतर 6व्या धड्यातून हे जे तुम्हाला हार्ड जाते त्यामधून तुम्ही या प्रकारचे प्रश्न करू शकता. पण एक ट्रिक देतो की हे चॅप्टर तुम्ही स्किपही करू शकता जर लास्ट वेळेत तुम्ही अभ्यास करत असाल तर स्किपही करू शकता. त्यानंतर यामध्ये बघा या प्रकारचे प्रश्न येतात. सिलेंडरचा पृष्ठफळ शोधा, शंकूचे घनफळ शोधा, शंकूच्या घटलेल्या भागाचे पृष्ठ म्हणजे घनफळ शोधा, या प्रकारचे गोलाचा स्पियर पृष्ठफळ शोधा. या प्रकारचे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. तर नक्कीच सायन्स 2साठी पण सबस्क्राईब करून ठेवू शकता तुम्ही. याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील.